कोण आमदार व्हायला पाहिजे? पण कोण बी झालं तर त्याचा काही नाही, विकास महत्वाचा आहे. हिंदुत्वासाठी फक्त विनय कोरे यांची हवा जास्त वाटते. इथं आता नागरिकांना कसं गैरसमज झाला की बाबा आपलं गाव उठणार आहे वगैरे असं तसं. आबांनी कामं केले तिथे ज्योतिबा डोंगरावर. काय झाले तरी सत्यजित पाटील. अरे महायुतीचं पाठबळ आहे त्यांना. असं दे की. हा, ते कोरेंनी काम नाही केलं काय? काय केलं? काय दाखवून द्यावं, कोरे साहेबांनी दाखवून द्यावं काम काय केले. प्राधिकरणाचा विषय मोठा आलेला आहे, पंचकृषी द्या. आम्ही गदार नाही शिंदेसारखं. मग काय कौल कोणाला असणार यावेळी? जास्त करून कोरे साहेबांना आहे. कोरे साहेबांना आहे का? अच्छा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. सध्या आपण आहोत कोल्हापूरमधील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये. शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचं बोलायचं झालं तर इथे महायुतीकडून जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सुरुडकर हे इथले विधानसभेचे उमेदवार आहेत. यांच्यामध्ये विधानसभेची खडाजंगी रंगली आहे. आता या खडाजंगीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि इथली जनता नेमकी कुणाच्या पारड्यात मत टाकणार, जाणून घेऊयात त्यांच्याचकडून. चला, काय म्हणता, कोणाची हवा इथे? इथं काय विनय कोरे परत सत्यजित आबा दोघांचे आहे. कशी होईल फाईट? फाईट चांगलीच होणार. चांगली होणार? हो, दोन्ही तगडे आहेत. हो हो हो. मग काय कौल कोणाला असणार यावेळी? जास्त करून कोरे साहेबांना आहे. कोरे साहेबांना आहे का? हो. अच्छा. विद्यमान आमदार कामं झालीत का? झालीत. हो. काही नाही झाली किंवा काही राहिलं असं काही? नाही आहेत, झाले ना. बर, ठीक आहे. काय म्हणता, काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? विनय कोरे आहेत, सत्यजित आबा आहेत. कसं आहे वार काय आता दोघांचं बी आहे. आबाचं बी आहे आणि कोरे साहेबांचं पण आहे. विद्यमान आमदारांनी काय काय कामं केलीत? कामं भरपूर केलेली आहेत. कोणी रस्त्याचं केले, कोणी गटारींचं हे केलेले आहेत. आता तलाव केले ते कोरे साहेबांच्या ह्याच्यातनं केलेलं आहे तिने पण. अच्छा, चांगलं केले तिने. काय म्हणता, काय वार आहे इकडं? वार काय दोघांचं बी. दोघांचं पण आहे. मग कोण बाजी मारन? बाजी जरा सावकारांचं पडतं जास्त. सावकर म्हणजे कोण? विनयरावजी कोरे. विनय कोरे. बर, का बरं असं वाटतंय? कामांचं त्यांचं जरा जास्त कामं जास्त लोड त्यांचं आहे. अच्छा, ते आबांनी पण काही कामं केली? आबा आमदार असताना केलेत. आबा आमदार असताना केले. रस्ते कॉन्क्रीटीकरण असं केले. मला सांगा, या मतदारसंघाचा असा इतिहास आहे की दर पंचवार्षिकला नवीन उमेदवार असतो, नवीन आमदार निवडून येतो. पहिल्यापासूनच आहे. 5 वर्ष बदल असताच कायम. बघूया आता काय होते. आता ह्यावेळेस काय होईल बदल बघूया काय. आता जनतेचा कौल आहे. आम्ही शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो. ठीक आहे. इथं आता सत्यजित पाटील आहेत, सत्यजित आबा, त्यानंतर विनय कोरे आहेत. कोण आघाडी घेईल यावेळेस? कोणाची हवा आहे? असं म्हणायला गेलं तर काय सांगता येत नाही. काय दोन्ही बी फाईट होणारच दोघांच्या मध्ये असं आहे. पण बाय चान्स त्यातल्या त्यात कोरे वाटतात. कोरे वाटतात का हो? काय कारण आहे? कोरेंचं तर वर्चस्व आहे डोंगराव. काय त्यांचा कुळस्वामीच आहे. आबांचा बी आहे काय, पण तसं वाटतंय. नक्की काय सांगता येत नाही. राजकारण आहे. राजकारण हे कवा कोणत्या खेळ कवा बदलेल काय सांगता येत नाही. विद्यमान आमदारांकडून कामं झालीत का? हो, झाल्यात की. झाली का? आबांनी बी भरपूर कामं इथे केल्यात. नाही असं नाही. काय असं आहे. काय काय कामं झाली? आमचं कापूरबाव तलाव आहे, तिथले सगळी स्वच्छता झाली. उपसा झाला. इकडे यमाईच्या मंदिराकडे पायऱ्या झाल्या. आबांच्या हातने झाली. कोण आमदार व्हायला पाहिजे? तर मी सांगून काय चालेल? आपला एक राहणार. अंदाज कोण आमदार व्हायला पाहिजे? पण कोण बी झालं तर त्याचा काही नाही, विकास महत्वाचा आहे. काय बातमी आहे पेपरला आज? राजकारणाची काहीतरी बातमी बघायची. शाहूवाडीची आहे का काही? शाहूवाडी पणाला अजून तरी काही बातमी वाचली नाही. बरं, बातमीत नाही पण एक वार आहे आता आमदारकीचं, बरोबर का? काय म्हणताय, कोणाची हवा आहे इकडं? हिंदुत्वासाठी फक्त विनय कोरे यांची हवा जास्त वाटते. हवा जास्त वाटते. बाकीचं ते सरोडकर पण आहेत की? सत्यजित आबा. सत्यजित आबा, त्यांची नाही हवा का? मग त्यांची असं म्हणावीशी वाटत का? मला वाटतं की विनय कोरेंची जास्त आहे. विनय कोरेंची जास्त आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहे. सगळ्या ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्याच ताब्यात आहेत. कोणाच्या?
विनय कोरेंची. कोरेंची. त्यामुळं बाजी कोण त्यांची हवा मारणार? जास्त असं वाटतं. आणि बाजी कोण मारेल? विनय कोरे. विनय कोरेच. येऊ का? का म्हणताय? काय नाही चाललंय. काय चाललंय? शुक्रवार आहे आज, कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमा. काय म्हणताय? काय वार आहे? वारं काय आता सत्यजित पाटील आबा. सत्यजित पाटील आबा. हो. लोक म्हणतात विनय कोरेंचं वार आहे इकडे जास्त. वारं आता काय प्राधिकरणामुळे फक्त विनायक चालली, पण आता सत्यजित पाटील आबांच चाललंय वार तरी. काय विद्यमान आमदारांकडून कामं झाली का? बऱ्यापैकी आहेत. थोडीच आता पहिल्या माझ्या आमदारांनी पण केलेले आहेत. तसं आता म्हणायसारखं ज्योतिबा तरी अजून काही काम विद्यमान आमदारांनी काही चालू केलं झालेलं नाही आपल्याला. नाही झालं. नाही. बाजी कोण मारेल यावेळेस? सत्यजित पाटील. कोण हो? कोण बाजी मारणार ह्यावेळेस? विनायराजे कोरे सावकर साहेब मारणार बाजी 100%. का बरं एवढा विश्वास? साहेबांचं कार्य भारी आहे. हा. सगळ्यांच्या मदतीला धावतात कार्य सगळ्यांनी, त्यामुळे सावकर साहेबच मारणार बाजी. काय म्हणता? काय नाही बरं आहे का? बरं. काय दर्शन बिर्शन? दर्शन आम्ही आता दुकानदार आहे, आम्ही इथे व्यावसायिक आहे. व्यावसायिक. व्यावसायिक. बर. कसं असतं, भाविक वगैरे रोज किती येतात? रोज भाविक असतात की. तसं आता आता यात्रा थोडी, आता इथून पुढे परीक्षाचा चालू वगैरे लोक विद्यार्थ्यांच्या, आता यात्रा कशी कमी, सुट्टीच आपली. सुट्टीत भाविक भरपूर असतात, फिरायला येणारी मुंबई पुण्याचे वगैरे लोक असतात. आता सुट्ट्या संपल्यामुळे आता जरा थोडी यात्रा कमी. परत तुमची नाताळ सुट्टी चालू झाली की परत यात्रा चालू. नाताळ सुट्टीला लोक वगैरे, परत आपली चैत्र यात्रा आली, परत खेटे आले कोल्हापूरवाल्यांचे. 5 खेटे असतात कोल्हापूरवाल्याचे यात्रेच्या अगोदर, ते एक भरतात. आणि नियमानुसार एक आपलं आठवड्याचे रविवारी एक देवाचा भरतो फुल. इतर वेळी थोडी गर्दी कमी असते. रविवारी 1 लाखात येतात भाविक. आता देवदर्शन झालं. देवदर्शनानंतर महत्वाचा मुद्दा आहे राजकारण. राजकारण. बरोबर का? बरोबर आहे. एक तर देवदर्शन, नाहीतर राजकारण. राजकारण. बरोबर आहे. काय हवं आहे इथं? आता इथं कसं आहे, आता विनय कोरे साहेब आहेत, आपले आबा सरोडकर आहेत. दोघंही आपले म्हणजे अटीतटीचा सामना होणार आहे त्यांच्यात, म्हणजे तसं जर म्हणायला गेलं तर. आणि थोडा प्राधिकरणाचा विषय आहे. प्राधिकरणामुळे कसं आता वातावरण जरा इथं विनय कोरेंच्या साहेबांच्या बाबतीत गैरसमज चालू आहेत. ते स्पष्टीकरण झाल्याशिवाय इथं काय लोकांचे गैरसमज? प्राधिकरण म्हणजे ऍक्च्युली इथल्या ग्रामस्थ लोकांना, भाविक लोकांना काय ऍक्च्युली पूर्ण कल्पना नाही. प्राधिकरण म्हणजे काय आहे, त्यात तुम्ही काय करणार आहे. मग इथं आता नागरिकांना कसं गैरसमज झाला की बाबा आपलं गाव उठणार आहे वगैरे असं तसं. हे गैरसमज तुमचा दूर झाला पाहिजे, त्याशिवाय इथं आपलं लोकमत इथं साहेबांच्या बाबतीत वाढणार नाही. आता हा प्राधिकरणाचा मुद्दा इथं गेम चेंजर ठरेल का? ठरू शकतो. आता कसं आहे, पंचक्रोशीत प्राधिकरणाचा विषय मोठा झालेला आहे. बाकी विषय राजकारणात इथं काय नाही मोठा, प्राधिकरणाचा विषय मोठा आलेला आहे पंचक्रोशीत या. असं आहे. मग तोच सध्या काय ठरू शकतो. आता याचा फटका कुणाला बसेल असं वाटतंय? आता प्राधिकरण विषय आता महायुतीच्या आघाडीतला आहे, त्यामुळे आता ते विनय कोरे साहेबांच्या तर्फे तो प्रस्ताव गेलेला आहे. मग प्राधिकरणामध्ये आता कसं संभ्रमावस्था आहे नागरिकांच्या मध्ये. मग आता ते तुमचं ते विश्लेषण केल्याशिवाय, ते गैरसमज दूर केल्याशिवाय ते मतांचं जुळवाजुळव तिकडे होणार नाही. अच्छा, म्हणजे यामध्ये सरोडकर आबा जरा सरोडकर आबांना म्हणजे कसं येतं, प्राधिकरणामुळे कसं तिकडे गैरसमज निर्माण झालेत लोकांचे. ते एक मीटिंग वगैरे, सभा वगैरे जर साहेबांनी घेतली तर ते दूर होऊ शकतात आणि त्यांचं मत वाढू शकतं. काय म्हणताय? मोठी सभा आता साहेब सगळा प्रश्न दूर करणार प्राधिकरणाबद्दल. बर. प्राधिकरण कोणी पहिल्यांदा आणलं त्याबद्दल प्राधिकरणाबद्दल प्रश्न ते हे करणार. अच्छा. आता 1-2 दिवसात सभा आहे त्यांची. बर बर बर. साहेबांची. काय म्हणताय? काय वार आहे इकडे आमदारकीचं? आमदारकीचं कसं माहिती, दोघांची पण चोरस आहे. काय होईल सांगता येत नाही. तरी एक आपला अंदाज काय जास्ती जोर जरा आबांचा वाटतोय, सरोडकर. त्यांचा जोर वाटतोय का? अच्छा. का हो? काय काम अगोदर त्यांनी इथे केल्यात गावात, त्यामुळं जरा त्यांची जास्त जरा जोर वाटतोय. ते प्राधिकरणाचा मुद्दा इथे गाजतोय म्हणतात. काय अजून काय ते सभा झाल्याशिवाय काय कळणार नाही. अच्छा. दोन्ही नेत्यांची सभा झाल्याशिवाय ते कळणार नाही की नाही. काय वाटतंय कोण बाजी मारल? काय दोघांची बी हवा तशी आहे, समानच. कोणाची हवा आहे इकडे? आमचा मशाल सतीदाबा. आम्ही गदार नाही शिंदेसारखं. मी पक्ष फोडून काढायचे आणि ह्याला सोडायचं. पण आता शिंदेचे कुठे उमेदवार आहेत इथं? इथे नाहीच की. ते आहे की शिंदे भाजप, ते राष्ट्रवादी म्हणजे युती नाही का त्यांची? ते जनसुराज्य पक्षाचे आहेत ना. जनस्वराज्य नाही, ते विनय कोरे एकच युती नाही त्यांची. होय. युतीला तुम्ही मतदान करा, आम्ही करा ह्याला.
माणूस बघून की काम बघून? काम बघून. काम बघून. विनय कोरेने काय काय काम केलं सांगा आमच्यात? नाही काम केलं. काय केले दाखवा की मला. मला काय माहिती, मी लांबची आहे. तुम्ही काय सांगाल. काही कामं केलेली नाहीत. नाही काय काय व्हायला पाहिजे होती कामं? आता मंदिरच आपलं हे आहे. आता आमचं मंदिर काय न्यायला, आमची गाव सगळं खाली न्यायला आहे. ते प्राधिकरण म्हणताय? प्राधिकरण. अच्छा. मग आम्ही जर खाली गेलो इथं आम्ही कसं आमचं बघता आलं, आम्ही निवड करायचं वरती येऊ, त्यासनी खायनं घेऊन वरती येऊ, देवाला निवड दाखवाय पुढे जायचं, म्हणजे पठारावर इकडे असं. ते विनय कोरे म्हणतायत आता सभा घेऊन मी माझा मुद्दा पटवून देतो. ते आता इलेक्शन असलं ते सगळं होत ना, मुद्दा पटवणार सगळं सांगणार. नंतर नंतर आहे तसं मागं पुढं तसं. कौल कुणाला असेल यावेळेस? कौल आबांना. आबांना. मामा कौल कुणाला यावेळेस? सत्यजित आबा. सत्यजित आबा. काय म्हणता कौल कुणाला? सत्यजित आबा. सत्यजित आबा. आबांनी कामं कौल कुणाला? सत्यजित आबा. काय म्हणता? आबांनी कामं केले तिथे ज्योतिबा डोंगरावर, त्यामुळे ज्यानं कामं केलं त्यांनाच मतदान दिलं पाहिजे की नाही. ते कोरेंनी काम नाही केलं काय? काय केलं नाही. काय दाखवून द्यावं, कोरे साहेबांनी दाखवून द्यावं काम काय केले ते. काय काम काय झाली नाही म्हणताय? काम सत्यजित आबांनी केले. बापू इकडे ते मंदिर बसले जाळीचं काम एक केलेलं आहे. कापूरबाई म्हणून आहे तिथलं मोठं काम एक त्याने केलेलं आहे आबांनी. बरं काम काय व्हायला अपेक्षित होतं? गावाचा विकासच करायला पाहिजे ना. विकास नाही पोहोचला. रस्त्याची कामं व्हायला पाहिजे होती, बाथरूमचे काम व्हायला पाहिजे होते, काहीच नाही ना. सत्यजित पाटील आबा. सत्यजित पाटील आबा. ते विनय कोरे पण येतात. नाही काय झाले तर सत्यजित पाटील. अरे महायुतीचं पाठबळ आहे त्यांना. असू दे की. मग सत्यजित पाटील आबाच तेच होय. 100%. चर्चा कोणाची आहे इथे जास्त? दोन्हींची पण आहे. दोन्हींची पण आहे. एकनाथ शिंदेची पण आहे आणि मशालीची पण आहे. ते लाडकी बहीण मिळाले का? मिळाले छान पैसे आम्हाला सगळ्या महिलांना मिळाले. मिळाले. मग खुश आहे का? आहेत की सगळीच खुश आहेत. आता लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरतील का? शक्यतो ठरणार. कसं असं वाटतंय. सगळ्या महिला तशाच हे करत नाही, साहेबांच्या इकडूनच बोलतात काही. होय का? मग कौल त्यांचा काय असेल? काय आता जनतेचं कौल आपण सांगू शकत नाही. आपण पाहिलं, आपण शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्यानंतर ज्योतिबा डोंगरावरती सुद्धा आलं, कारण इथे सुद्धा एक गाव वसलेलं आहे. या गावातल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे, एकूणच शाहूवाडी विधानसभेतल्या जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचा कौल कोणाला असणार याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, शाहूवाडी विधानसभेचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी विशेष भरीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.